महायुतीकडून राज्यसभेचे 4 उमेदवार जाहीर। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा राज्यसभेच्या रिंगणात। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम। पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकी यांच्यासह 10 जण इच्छुक असल्याची माहिती। काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे राज्यसभेच्या रिंगणात। मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली। जरांगेंच्या नाकातूनही रक्तस्राव। सर्वांनी विनंती केल्यानंतर उपचार घ्यायला जरांगे तयार। राज्य मागासवर्ग आयोगाने अहवालासंदर्भात राज्य सरकारकडे मागितला आणखी वेळ। अहवालाचं काम अपूर्ण, 2 ते 3 दिवसांनी वेळ वाढवून देण्याची मागणी। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तारीख आज ठरण्याची शक्यता। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करून तारीख ठरणार। मनोज जरांगे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी। जालन्यातून लढणार असतील तर वंचितचा पाठिंबा। आंबेडकरांची घोषणा। राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या बातम्या चुकीच्या। राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्पष्टीकरण। शरद पवार नवं गट, नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव घेऊन जनतेमध्ये जाणार। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। शंभू बॉर्डरवरून शेतकरी मोर्चाची दिल्लीकडे कूच। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अबुधाबीतील मंदिराचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। स्वामीनारायण मंदिरामध्ये आज मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।